मुलींना उत्तम रांधता यायला हवे. जमले तुला बयो, जमले हो. बोल काय बक्षीस देऊ? बापू, पाटील काकांचे सोनपूर गाव आपल्या गावासारखे हिरवे कंच करायचे आहे. सारे म्हणतात की हे बापू परचुऱ्यांशिवाय दुसरे कोणी करू नाही शकत. तर बापू तेवढे कराल का तुम्ही? करणार. ही बयो परचुरे नव्हे, ही यशोदा साने बोलते. त्र्यंबक सान्यांची दूत. जे मागितलेस ते दिले समज. मी करेन हे काम. पण अशी तृप्तीची ढेकर मला रोज यायला हवी. चंद्र चवथीचा रामाच्या बागेमध्ये चाफा नवतीचा. आज चतुर्थी ना ग? अगो बाई हो. हा वाटलेच मला. रामाच्या बागेमध्ये चाफा नवतीचा चंद्र चवथीचा रामाच्या बागेमध्ये. नीट नीट ढवळ, नीट ढवळते. हा उकळी आली पाहिजे. चाफा नवतीचा चंद्र चवथीचा. सासूबाई, यशोदेचे बरी कौतुकच म्हणायला हवे हो. हो. नाही म्हणजे बिचाऱ्या राधा वहिनी त्यांना जमेल तसे हळूहळू सांगत होत्या, पण ह्या पोरीनं सारे समजून घेत स्वयंपाक करून दाखवला ना. आणि हे त्या तापट बापूलाही आवडले हे विशेष. हो तर मेल्याने सुभद्रेने रांधलेले सर्व काही आंबोड म्हणून गाईला दिले. नाही, आपल्याकडे सुद्धा जमदग्नीचा संचार होतो हो अधून मधून, पण तिकडच्या दुर्वासाच्या मानानं हा अवतार अंमळ मधुरच बनायचा. हो हळू बोला, ऐकले तर काही खैर नाही हो तुमची. ऐकू दे, मी काही घाबरत नाही कुणाला. ती यशोदा एवढीशी पोरगी, ती कुणाला घाबरत नाही. आणि आपण एवढ्या सुपा एवढ्या सगळ्यांना घाबरतो. लहानांकडनं शिकावे हो काही. हा हे बरी खरे हो. हा काल सुद्धा डगमगली नाही पोर. प्रतिकूल परिस्थिती माणसाला बळकट करते, सक्षम करते, याचे उत्तम उदाहरणच घालून दिले पोरीने. रडत नाही बसली मुळू मुळू. अगदी बरोबर आहे हो. आई ग, गोद्या गो काय झाले? आई ग, झाले. आपण यशोदेचे कौतुक केले ना, हिच्या पोटात दुखायला लागले. अगो खरेच बरे नाहीये का? वातुळ काही खाल्लेस का? तुझ्यासाठी ओवा आणि खोबऱ्याचा तुकडा आणते. थांब. काही नको बस. काही होत नाही तिला. ती नाटक करते. हे आजचे का आहे, हे नेहमीच आहे. तू तुझे काम सुरू ठेव.
लक्ष देऊ नको, फोडणीला घाल तिकडे. हा आई, अहो खरंच दुखतेय. हो अगो, दर वेळेला असेच खरेच दुखत असते, पण नंतर कळते की तो बार फुसका आहे म्हणून. आता नाही आम्ही फसणार. खूप केली धावाधाव. तू नको काळजी करू, तू आपलं काम कर, तिकडे लक्ष देऊ नको. गोदे गोदे, अगं काय झाले? अगो, तू पुण्याला होतीस ना, तेव्हा ती अशी जमिनीवर आडवी पडली होती मुद्दाम. केवढे घाबरलो होतो आम्ही. वैद्यभावानं बोलवलं, पण त्यानं खोटं पडवून ठेवलं होतं. त्यांनी खोटं सांगितलं. मी आपली उस्तवार करते महाराणीची. हा, नंतर वैद्यभावानीच बिंग फोडले. विचार विचार, त्याच नाटकाचा दुसरा अंक आहे का? विचार विचार. हा, हो नाही हो सासूबाई, खरेच बरे नाहीये तीस. गोदे, वायू धरलाय पोटात, वायू. हो असूयेचा आणि खादाडीचा. संबंध दिवसभर चरत असते गाय बैलासारखी. किती वेळा तिला सांगितलं गरोदरपणात असं खाऊ नये, पण ऐकेल ती गोदा कसली. नाही नाही हो सासूबाई, खरेच बरे नाही असे वाटते. सोडा सोडा मला. गोदे गोदे, अगो उठ. गोदे गोदे, अगो उठ. सासूबाई सासूबाई, अहो उठत नाहीये ती, खरंच बेशुद्ध पडलीये. हो. गोदे, अगो उठ. गोदे काय झाले? सासूबाई पाणी आणा. गोदे गोदे, अगो उठ. हो, पाणी आणा. पाणी. गोदे 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 गोदे, अगो अगो काय झाले तुला? सासूबाई नाही उठत आहे. गोदे काय झाले तू? गोदे, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्वरे नित्यं आयुर्कामात् सिद्धये. सखू, अगो थांब ग. अगो एका जागी बसून खा, मला काय पळवतेस? सखू, अगो थांब. अगो एका जागी बसून खा ग. खिचडी पाहिजे. अगो सखू, हे काय करतेस? आम्ही देवाचं म्हणतोय ना. हो ना. अगो सखू, काय करतेस तू हे? अगो असे काय करतेस? सुभद्रा आजी नदीवर कपडे धुवायला गेले. अगं आईला अजून बरे वाटत नाहीये, थोडी कणकण आहे तिच्या अंगात, म्हणून ताजे काही केले नाही. रात्रीची भाकरी होती, त्यात छान गार दूध घालून गूळ घालून छान कुस्करून दिलीये मी तुला. आणि तुला माहितीये का, महादेव गणपतीने खाल्ले. हो, पण मला नको, आम्हाला साबुदाण्याची खिचडी हवी. पाहिलंस का बयोताई, तू छोटी होतीस तेव्हा आईला असाच त्रास द्यायचीस. तूही मला हे नको ते नको असे करून आईला खूप त्रास द्यायचीस. मी हो हो बयोताई, महादेवाचे बरोबर आहे. मी हो तू. मी त्रास द्यायचे आईला? आला मोठा शहाणा, तूच त्रास द्यायचास. गपदुल्ल्या होतास ना तेव्हा आईला कडेवर घ्यायला लावायचा. आईला झेपायचे नाही तरी तुला घ्यायची होती कडेवर. हो हो महादेवा, बरोबर आहे बयोताईचे. हो हो काय, तू मला आणि बयोताईला चिमटे काढायचास आणि आमच्यावर आळ घेऊन स्वतःच रडायचास. हो, कारण तू आहेसच तसा. तू आहेस तसा. अगो पण मला नाही येत साबुदाण्याची खिचडी. दादा दादा, होईल सगळं नीट. तू काळजी करू नकोस. पण गोदा कशी आहे? तू मला खरं सांग, खरंच आहे ना हे सगळं? म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्ही ठरवून केलेलं नाटक नाहीये ना? अरे नाही रे दादा, खरंच तिचं पोट दुखतंय. अरे गोदा, तू रडू नकोस.
हे बघ वैद्यबू आलेत ना, हा, काळजी करू नकोस. शिवाय सुलोचना आणि काकू आहेत आतमध्ये. हा? हो ऐकलत का? हो, परिस्थिती फार बरी नाहीये. लक्षण ठीक दिसत नाहीये. हो वहिनी 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 कशी आहे गोदा? बरी आहे ना वहिनी? माझ्यापासून काही लपवू नका. दादा मी आलेच. हो वहिनी वहिनी सांग ना वहिनी. उपचार करतायत वैद्यबुवा, उपचार करतायत ना. तू रडू नकोस. तू शांत हो. बस बघू इथे. अरे पण दादा. बघू ना. तू काळजी करू नकोस. दादा पण गोदा. हो समजतंय मला. तू रडू नकोस. पण सगळं नीट. दादा आई आई आईला तर गाढ झोप लागली. सखू तर ऐकतच नाहीये. परंतु पी हळद आणि हो गोरी असे व्हायचे नाही हे बजावा त्या सोनपूरवाल्यांना. सांगितलेले उपाय आमच्या देखरेखीखाली अंमलात आणावे लागतील. सांगा त्या सोनपूरवाल्यांना. मग पावसानंतर 10-20% परिणाम या वर्षी दिसेल. पुढील वर्षी यश दिसू लागेल तेवढा संयम हवा. नशिबाने पावसाच्या तोंडावर अक्कल आलीये, नाहीतर पाऊस वाहून गेल्यावर जागे झाले असते. आणि नारायण साने कुठे? तो एकदम तयार गडी आहे. तो हवाच. तो नाही यायचा का ते आता विचारू नका. पुढे चला. जे असेल ते, परंतु मला मदत लागेल. मी आणि माधव करू शकतो मदत तुम्हाला. माधव पुण्यात असताना त्यांनी ह्याचे सगळे प्रशिक्षण घेतले आहे. पाणी नियोजन किंवा शेतीबद्दलचे. मग हरकत नाही. आम्ही आहोत मदतीला. ठीक आहे, मग निघूया सोनपूरसाठी. कदाचित तिकडे 2 दिवस राहावे लागेल. मला ये जा जमायची नाही. मी पटवर्धनांना सांगतो, ते येतील आपल्या सोबत. पण मग सुशीला एकटी कशी राहील घरी? बापू ती आपल्या घरी राहील. तसेही राधेला बरे नाहीये आणि सुभद्रा काकूनही मदत होईल तिची. नानो नानो. तूही चल आमच्या बरोबर. आताशी कामाला येशील. अगं आई ग आई. अगं आई ग. काय रे नानू, काय झाले? अहो पोटात दुखायला लागले हो भयंकर. कळ आली म्हणजे कळ आली. अगं आई ग. आजोबा मला नाही येता येणार हो. तुम्हीच जा. जा 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 लवकर. चल चल. अरे नानू. काम चुकार काढला तसा येऊ नये काही उपयोग झाला नसता त्याचा. चला आपण निघूया. चला चला चला. हा नानू खोडकर आहे. काय करावे याचे? सदाशिवराव चला. हो हो. अगो सखू काय करतेस हे?
अगं सखू, महादेव गेलाय सुभद्रा काकू आजीला नदीवरून बोलवायला. ती आली की देईल ती तुला खिचडी करून. पण मला आत्ताच हवीये, मला खूप भूक लागलीये. बरे बरे, तुला मी देते हा खिचडी करून. हो चला, गणपत सखू साबुदाणा शोधा. साबुदाणा मिळाला, साबुदाणा मिळाला, साबुदाणा मिळाला, साबुदाणा मिळाला. ताक घुसळतो. गणपत, चुलीत लाकडं ठेव बघू. हो हो. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सखू, हे घे पाणी टाक थोडस. ला 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 ला. ला 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 ला. अगं बळताई, हे काय करतेस? काय म्हणजे काय? साबुदाणा खिचडी. अशी येते मला. काल बापूंनी मला शाबासकी दिली उत्तम स्वयंपाक केला म्हणून. तू उगाच दात काढू नकोस. ते आईने तुला बारीक सारी गोष्टी सांगितल्या होत्या ना म्हणून. ऐक माझं, अशी खिचडी नाही करत, मी पाहिलंय. गप्प बस, आगाऊपणा करू नकोस. मी हुशार आहे. बघ आता कशी सुंदर खिचडी करते साबुदाण्याची. अगो अगो, असे नाही बळताई. साबुदाणा आधी भिजवायला लागतो. तुला गप्प बस म्हटले ना, मला शिकवू नकोस. अगं असे नाही, गुळ नसतो खिचडीत. आणि किती मीठ घातलेस? तुला गप्प बस सांगितलं ना, मला सगळं माहितीये. अगं कधी होणार खिचडी? माझं ताक घुसळून झालं. मला खिचडी पाहिजे. हो हा बाळा, तुला देते हा खिचडी. हे बघ झाली. छान झाली खिचडी, कुरकुरीत. बयोताईने केली ना माझ्या सखूसाठी खिचडी. खिचडी झाली, साबुदाण्याची खिचडी झाली. खा. कशी आहे? अगो सखू, काय करतेस हे? हे अजून खा. मस्त आहे ना? अगो सखू, अगो मला नको आहे खिचडी. अगो असं काय करतेस? सखू, अगो खिचडी तरी खाऊन घे. अगं हिला बळवली आहे. धूर कसला केलाय? अरे काय केलंयस मेल्या? हे कशाला बसला होतास चुलीजवळ? चुलीजवळ कशाला बसला होतास? मला तिथे बसून काय झालं म्हणजे? बसून तिथे बसून काय झालं म्हणजे? का बसला होतास तिकडे? ही बळताई साबुदाण्याची खिचडी करत होती. काय? साबुदाणा खिचडी? बाई 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 बाई, अगं साबुदाणा खिचडी म्हणायचं की काय म्हणायचं याला? हो माझं बाळ, इकडे इकडे. खिचडी हवी आहे तुला? खिचडी हवी आहे? रडायचं नाही, मी करून देते खिचडी. ए चला बाहेर वा, दोघंही बाहेर वा.
नालायक. खिचली हवी आहे, मी करते तुझ्यासाठी खिचली. जा जाऊन बाहेर खेळ जा. कार्टे एक एक उपद्व्याप करून ठेवतात नुसता. झाली ना गडबड खिचडीची, तरी मी सांगत होतो, पण ऐकतेस कुठे तू? मग काय, जिथे तिथे माझेच खरे असे म्हणतेस. आपण रोज बघतो साबुदाणा भिजवतात ते, तरी तुला आठवले नाही. पण दुसऱ्याचे ऐकायचेच नाही म्हटल्यावर काय, आम्हाला भूक लागलीये आणि गणपत तुला सांगत होता ना. मग काय, उगीच कौतुक करत होते बापू, स्वयंपाक चांगला केलाय, स्वयंपाक चांगला केलाय. पण इथे तुला साधी साबुदाण्याची खिचडी सुद्धा बनवता येत नाही. नाहीतर काय,